हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. कशा आहात सगळे? सो आता मी किचनमध्ये आली आहे. महिमा आत्ता उठली आहे आणि महिमाच्या पप्पानी जो चहा बनवलाय, एवढ्या जणांना चहा बनवलाय, मला वाटतं पूर्ण 2 दिवसाचा चहा बनवलाय. आज थोडं उठायला उशीर झाला आणि त्याला लवकर जायचं होतं, त्यामुळे ही सगळी गडबड झालेली आहे. नाना फिरून आली आहे. दही लावलेलं काल महिमानी बोलते, प्रेणूनी चांगलं व्यवस्थित दही खाल्ले. आता सो मी आता घेते गरम गरम ग्रीन टी. दिसते की नाही काय माहिती नाही. ठीक आहे. आमच्या घरी हे चालू असतं. सो माझ्या फोनचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. व्हायटी स्टुडिओ, बाप रे, 80 MB माझं, म्हणजे असं काहीतरी दाखवत होतं. म्हणजे 80% MB माझी मोबाईलची तोच खात होता. मी तर ते डिलीट मारलंय. आता बघूया. सो सकाळची सुरुवात झालेली आहे अशी. सो आता मी ग्रीन टी पिते आणि माझे काही काम आहे ते मला करायचं आहे. बघू, तुम्हाला दाखवते का मी ब्लॉगमध्ये, नाही तर तुम्हाला ते सरप्राईज होतं. सो मी आता पहिलं ग्रीन टी पिते, नंतर भेटू. बाय. सो मी बनवते ठेपले नाही, मी विसरली, थालीपीठ. ठेपले बोलते. ते घेतले बाजरीचं पीठ, त्याच्यानंतर कांदा बिंदा महिमानी कापून ठेवलाय. असं बऱ्यापैकी असं चांगलं स्मॅच करून घ्यायचं आणि एक पिठाच्या गोळ्यासारखं बनवूया. मला येतच असेल, मी काय तुम्हाला सांगते. मुझे लगता है तुझे आधा घंटा हो गया है खा के, है ना? ये सब फालतू चीज इम्पोर्टेंट है इसको. हाँ, अर्धा तास झालाय तुला. और एक नहीं मिल सकता. मी तुला विचारलं पाहिजे का? तू नको बोली, मी इनफ केलं. बनव आपोआप. हे बघा, हे आता नेट मला वाटतं आज संपायला आलंय. किती तारखेला संपणार आहे डेट माहिती आहे? पण आमचं झोपलंय. सो ह्या मॅडमचं चाललंय क्लीनअप. बघा, मला काही देणार नाहीये. माझं कर बोले तर करणार पण नाहीये. बघूया. मैडम कैसा लगा क्लीनअप? ठीक बोल रही है. पैसा देगी नहीं ना, कम से कम पूरे भर के तारीफ तो करनी चाहिए. पैसा नहीं दे रही है तो पागल. प्रेणू, तुला करायचं क्लीनअप? कळलं, प्रेणूला काही नाही करायचं. सो गाइस, मी बनवली आहे लस्सी. आय एम मेकिंग लस्सी. मला ती आठवण येते, सुरभी की लस्सी. आमच्याकडे एक लस्सी वाले, ते त्यांचं ट्यून असते. कशी असते मॅम? ठंडी मिट्टी लस्सी सिर्फ नहीं, क्या था, ठंडी लस्सी 10 रुपये. अरे चांगली होती थांब. सुरभी की लस्सी. अरे मी ती नाही बोलत आहे, सुरभी की लस्सी नाही बोलत आहे मी. आपल्या इकडची बोलतीये. स्टेशन ठंडी मिठी गाड़ी लस्सी सिर्फ 10 रुपये. 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. सो आता आम्ही रात्रीचे वाजलेत किती माहिती आहे तुम्हाला? किती ग? वाजले असेल 12, 12:30. लस्सी पितोय आम्ही 12:30. सो
आज तुम्हाला ब्लॉग मी काय दाखवला एवढाच बकबक होता आमचा. हाच ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करते. काय बोलते सो आयदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आज ना आमच्या सोसायटीमध्ये आहे ना मीटिंग होती. मीटिंग ह्यासाठी होती, पहिली गोष्ट की एवढं चांगलं कॉम्प्लेक्स आहे आमचं, मोठंच्या मोठं. बिल्डरने आतमध्ये आमचं सेंटेक्सचं कॉम्प्लेक्स आहे. बिल्डरने ऑलरेडी आतमध्ये मंदिर नाही दिलं, पण आमच्याकडे काही आहेत शाणे लोकांनी मंदिर बनवलं. ठीक आहे, त्या शाण्यामध्ये आम्ही पण आहोत, बिकॉज ऑफ आम्ही परमिशन दिलेली आम्ही पण. आता काय झालं आहे की आमच्याकडे ते 4थ्या 5व्या 6व्या मधल्यापर्यंत जी माणसं आहेत ना, त्या लोकांना कंटिन्यू उठता बसता म्हाताऱ्या बायका येतात. ते भजन ह्याव आणि त्याव आणि जो तोही कसाही येतो, घंटी वाजवतो आणि जातोय, तर त्यांना त्रास होतो. आणि बेसिकली ते आहेत मोस्ट ऑफ मराठी लोक. सो आता असं एवढं ते झालं आहे ना, महासंग्राम नरसिंह खूप झालं आमच्या. म्हणजे ना पोलीस कमिशनर आलेले, म्हणजे ते एक बोलवलेलं सॉल्व करायला. त्यांनी पण सांगितलं की एवढं जर कोणाला त्रास होत असेल तर चालणार नाही म्हणून. तर महिमाची नेल्स बघा कशी वाटतात नक्की सांगा. तुम्हाला सांगू हे कुठून केलं आहे, लवकरच सांगू तुम्हाला. मी पण केले. मी थोडी डेंजरस कलर केला आहे, पण छान केलं आहे. हा साडीवर ड्रेसवर जाऊ शकतो आणि हा कॅज्युअल. सो आत्तापर्यंत ब्लॉग बघितला, ठीक आहे. जर मी पुढे हा वाढवत असेल तर उद्या आपण बोलू. बाय बाय. ही माझी स्किन बघ ते ग्लो करते. आज स्पेशल मध्ये हे केलंय म्हणून क्लीनअप आणि मोठे. बाय गाईज. हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. आंघोळ गेलेली नाही आहे, पण वांग्याचं भरीत करतोय. ही पण अशीच उठलेली आहे, तिथं फिरून आली अशीच. सो जरा वांग्याचं भरीत करायला ठेवते हे थोडंसं असं, आणि आंघोळीला जाते. बाय. ओके, हाय गाईज, माझी बॅटरी लो आहे, मोबाईल वाकडा झाला आहे. सो मला हे सांगायचं आहे, महिमा गेलेली मच्छी आणायला आणि महिमाने आणलेत मुशी, आणि महिमाला मच्छीवालीने फसवलाय. काय झालंय, छोट्या 2 मच्छी होत्या, फिश होत्या, मुशी होत्या, त्या तिने 150च्या जोडी सांगितली आणि मोठी काढली ती 200ची जोडी सांगितली. ठीक आहे, मला माहिती त्यांचा स्कॅम काय असतो, महिमाला तो नाही माहिती आणि महिमाला तो मी सांगायला विसरली बेसिकली. थांबा. सो सीन असं झालंय की महिमाला मी नाही म्हणली आणि महिमा गेली बिस्किट आणायला, आणि बिस्किट घेऊन महिमा येते तर महिमाला बोलते जा घेऊन जा, आणि महिमा बरोबर असं स्कॅम केलं की 200ची मच्छी दाखवून 150ची मच्छी कापून दिली. त्यामुळे महिमाचं झालेलं आहे पोपट. काय बोलते बाई, चोक की बरोबर? ठीक आहे, ऍक्च्युली महिमाची पण चुकी नाही आहे. महिमाला मी सांगायला विसरले आणि माझ्या डोक्यामध्ये ते आलेलं की महिमाला बोलावं की महिमा तू जा गेल्यानंतर तुला येताना ती थांबवून बोलेल घेऊन जा. तर त्यावेळेस मला फोन कर, कारण की मला पण माहिती की मच्छीची साईज काय होते आणि मच्छीच्या साईजवरनं समजतं. सो असं नका करू यार, हे कोळी बांधव अशी करणार तर कसं होणार. जाऊ द्या. बेसिकली आपण आता बनवतो आहे मुशीचं सुक्का. जेवण करायच्या आधी केस बांधले पाहिजे, तर आपण केस बांधूया. सो मी आता मुशी बनवते. प्लीज किचनला कोणी जज करू नका इकडे, कारण की क्या बन रहा है? क्या तू क्या लेके आई? वही बन रहा है, बन रहा है. कड़ी नहीं सुक्का बन रहा है. हाँ, बन रहा है. तो ये बना हुआ है ना. क्या मच्छी? नहीं तुम्ही हे असं आय थिंक तुझे मच्छी ठिकाणी आहे. दाखव ना की कढाई. म्हणते ना बॅक कॅमेरा में
चालू केलंय. झाडू बिडू दाखवतेस ती सगळ्यांना. प्लीज सगळेजण जज करू नका. मिक्सर कधी करणार. इट्स नॉट धंदा. नाहीतर बोलतील हे लोक कसे राहतात. खरंच असे असतात. आम्ही सुद्धा करतो लोकांना असं काही नाही. तर आपण मस्त मुशीचं खाऊन होते. तुम्हाला दिसतंय भारी वाटते. झालं आता. मी आंघोळ करूनच जेवण. आणि आंघोळ करूनच जेवायचं असतं. गाईज हिला समजवा जरा. समजून म्हणजे काय रोज आंघोळच करतात. कॉलेज नाही केलं. वाजलेत किती आज आंघोळ नाही केलं. लोकांना माहित पडलं. केस हे लोकांना माहित पडलं हिची joke. अरे पण केस धुवायचेत मला. लिंबू काढ, लिंबू. आणि तुला माहितीये मला केस धुवायला खूप तास लागतात. रिंबू आले. असं चालू असतं आमच्या घरामध्ये. काय माहिती का दोघींनी ब्लॅक घालून ठेवलंय. मी मग केवढ्या मोठ्याने शिंकली मी. कळायला काहीच ही अशी आहे. ऐक ना लिंबूचं हे दे ना मला. ह्याच्यात आहे मम्मी. ह्याचं टाकून ठेव. काय आहे हे? अरे, लिंबू टाकायला सगळं माझ्या मम्मीला असं पाहिजे असतं ना हातात. असिस्टंट पाहिजे ना. हे दे सुरी दे. आहे की नाही मी पास. हे बो हे बो. काय येते आहे ना माझ्या घरी मिरची नाही आहे. तर मी ही मिरची टाकली आहे. ढोबळी. ढोबळी नाही म्हणतात त्याला ते. आणि एवढी मोठी ग्रँडच झाली नाही आहे. मीठ जास्त. मला वाटलेलंच. या मिठाचा अंदाज कळायला पाहिजे ना. टोमॅटो दे. आता टोमॅटो टाकते त्याच्यात. हा दे. टोमॅटोने मीठ कमी होतं. गाईस जुगाड म्हणतात त्याला. जुगाड. ए हा लिंबू नाहीये. हे बघा गाईस हे बघा. एक मिनिट. हा टोमॅटो आहे. हा लिंबू नाहीये. आणि ह्या मुलीने मला लिंबू समजून दिलं. काय करू बाई माझ्या काय करू. ह्याच्यामध्ये ठेवले ह्याच्या सोबत मग लिंबूच वाटणार ना. हा टोमॅटो आहे. आणि ह्याच्यातले मी 2-3 कच्चे टोमॅटो यासाठी आणलेली चटणी बनवायला. कच्चे हा म्हणजे टोमॅटो. साईडला ठेव ना तुझे कच्चे पण टोमॅटो. बघा गाईस तुम्हाला कळते स्पष्ट का ते नाही. लिंबूचा पिवळा कलर आणि हा हिरवा कलर. नाही कळत. हे देवा. का लिंबू माताजी. हिरवे नसतात. माझ्या मुलीसाठी व्यवस्थित कुठला तरी मुलगा बघा. जो असे सगळे कांड तिला समजावू देव शकेल. काय करणार. काय करणार. देव काय करणार. देव जो देंगे छक्का फाड़ के देंगे. ट्रस्ट द प्रोसेस गाइस. मला होळी जाम आवडते. कोणाला होळी आवडते. बाह्य लोकांचा देववार. मी होळी हे सारा रा रा रे रे सारा रा रा. कोणाच्या हे सारा रा रा. स्वतः वयाडी. हे सारा रा रा. आणि कोणी तुमच्या कल्चरची उडवली तर. हे सारा रा रा. आमच्या ग्रुपमध्ये माझी ख्रिश्चन फ्रेंड आहे. तिला सारखं बोलतात गणपती स्तोत्र बोलून दाखव. असं नाही करायचं. ह्याला रॅगिंग म्हणतात. काय म्हणतात. ओह शिट. आणि तिला एवढी महादेव आणि कृष्णाचे प्रश्न विचारतात जे तिला नाही आहेत. नाही विचारायला नाही पाहिजे. हे रॅगिंग म्हणतात ह्याला. हा ऍक्च्युली. मग आणि तुम्ही काय आम्ही करता? समजावून कंटाळलो. मग तरी पोरं आहेत थोड्या ऐकणार बोलत असतात. मग आता आता काय मग ती पण उलट उत्तर देते. बाहेर पण राग येतो. बरोबर आहे. आता ह्या लोकांना नाही माहिती की फादर काय असतं. मी काही हे नाही करत आहे. मी माझा नवरा सुद्धा बही आहे. हा वेगळा पार्ट आहे की आम्ही घरात मराठी मराठी लोकांचं बोलतो. राहतो. नाही मराठी पण तेच बोलतो. म्हणजे मराठी राहतो आणि मराठी हे आज तुम्हाला काय सांगू कालचं. कोणाला सॉरी करू नका. फॉर गाईज. मी हा तुमचा ब्लॉग कालचा मी कंटिन्यू करते. मी रॅगिंग हा शब्द काय वापरणार. ह्याच्यामध्ये पाणी टाक थोडंसं. थोडंसं टाक. म्हणजे नका यार. कोणाला त्रास होतो हे समजा. मी कोणाच्या विरोधात नाही बोलत इकडे. तर ते देऊळ एवढं सगळ्यांच्या घराच्या खाली आहे ना की खरंच जेन्युइन लोकांना महिमाची आवाज जातो. इव्हन महिमाची जी मैत्रीण आहे ना. आहे ना पाणी टाक अजून थोडं असं एवढं रस्ता. म्हणजे ती आमच्याकडे बिचारी येऊन अभ्यास करत होती. तसं नाही. त्या लोकांचे पण कोणाच्या वर्क फ्रॉम होम असतात. ऑनलाईन मीटिंग असते. कोण घरून शिकवतो. कोण घरून अभ्यास करतो. इट्स आय थिंक जनरेशन पुढे गेलेलं आहे. आणि तुझं बॅटरी लो झालेली आहे. क्लोज. चला बाय गाईज. माझं म्हणजे तुम्हाला नाही सांगितलं ते आज आहे. मी तुम्हाला
तुम्हाला मला सांगायला काही वाटत नाहीये, मी नेल्स शिकते. सो फायनली म्हणजे माझं झालेलं आहे nails शिकून. मी तुम्हाला आता दाखवणार आहे शिपीट. सो हे जे नेल्स मी केलेले आहेत, महिमा दाखव. मस्त नेल्स झालेत महिमाचे, माझे सुद्धा हे आहेत. सो हा गाईज मी नेल्स शिकते. मग हे सगळं उचल. हो हो, मला खूप जण विचारत आहेत, की तुम्ही किती चार्ज करतात. पण सध्या अजून माझं 2-3 दिवसामध्ये मी होऊन जाणार असं नाही, झालेलंच आहे ऑलमोस्ट. सो मी रील बनवलं एक, इंस्टाग्रामला जाऊन चेक करा. बाय, आपण भेटू. सो हा माझा पसारा आहे बेसिकली, तुम्हाला मी दाखवते नेल्सचा. सो गाईज या म्हशीचं मस्तपैकी सुक्क असं बनवलं आहे. सो माझ्या तोंडाला आताच पाणी सुटलं आहे, खाऊन बघूया आपण. मस्त आला. तुम्ही बोलाल की तू स्वतः बनवलाय म्हणून तू असं बोलले, नाही खरंच मस्त झालं. सो हाय गाईज, आता वाजलेले आहेत 9:30 वाजायला आलेत. महिमानी आणली आहे सो आपण बिर्याणी खावे, चिकन बिर्याणी. याचा आज बेत आहे. खूप दिवस झाले काही खाल्लं नव्हतं बाहेरचं. हे मॅडमचा नंबर झाला. सो जेवताना भेटते.